श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 23. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारका ऐक. वांज म्हशीला श्री गुरु कृपेने दूध आले व ती कायम दूध देऊ लागली. दुसऱ्या दिवशी माती वाहून नेण्याच्या कामासाठी म्हैस भाड्याने घेऊन जाण्यासाठी काही लोक आले असताना ब्राह्मण स्त्री म्हशीचे दूध काढीत असलेली त्यांनी पाहिली व त्यांना आश्चर्य वाटले. ही हकीकत राजाला कळली व राजा त्या गरीब ब्राह्मणाच्या घरी गेला. ब्राह्मणाने घडलेला सर्व वृत्तांत राजाला सांगितला. संगमावरील संन्याशाचा तो महिमा ऐकून राजाही थक्क झाला. राजा आपली सर्व दले शृंगारून आपल्या पत्नी पुत्रांसह श्रीगुरूंच्या दर्शनासाठी संगमावर गेला. राजाने श्रीगुरूंच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला. श्रीगुरूचे स्तवन केले. श्रीगुरूंनी संतुष्ट होऊन विचारले, राजन, आम्ही तापसी आहोत, अरण्यात राहतो. तू आपल्या लवाजम्यासह येथे का आला आहेस? राजा म्हणाला, भक्तजनांचा उद्धार करण्याकरिता हे नारायणा, तूच हा अवतार घेतलेला आहेस. अशी भक्तांची वासना, तशी तुमची मनोभावना, अशी तुमची ख्याती आहे. तेव्हा ग्रामात मठ बांधून देतो, तेथे राहावे व सर्व लोकांचे कल्याण करावे, अशी नम्रपणे प्रार्थना केली. तेव्हा पुढील लोकोद्वाराच्या कार्याकडे लक्ष देऊन स्वामींनी गाणगापुरात राहण्यास मान्यता दिली. राजाला फार आनंद झाला. त्याने वाजंत्री बोलावून श्रीगुरूंना पालखीत बसवून मोठ्या समारंभापूर्वक राजा गावाकडे निघाला. नाना प्रकारची मंगलवाद्ये रस्त्यावरून जाताना घोष करू लागले. गावातील लोकांना ही वार्ता कळताच ते पंच आरती घेऊन श्रीगुरूंना ओवाळण्यासाठी समोरे आले. गाणगापूर गावाच्या पश्चिम दिशेला उंचावर एक पिंपळाचा वृक्ष होता. त्याच्या बाजूला एक उजाड घर होते. त्या घरातच राहावे असा मानस श्रीगुरूंनी प्रकट केला. त्यामागे श्रीगुरूंचा उद्देश होता, परंतु गावातील लोक त्यांना तिथे राहण्यास संमती देत नव्हते. कारण ओसाड घराच्या जवळील पिंपळावर एक महाक्रूर भयानक ब्रह्मराक्षस राहत होता. तो त्या घरात राहणाऱ्याला त्रास देत असे. लोकांना त्याचे भय वाटे, म्हणून ते घर ओसाड झाले. पण स्वामी जेव्हा पालखीत बसून तेथून चालले, तेव्हा तेथे राहणाऱ्या ब्रह्मराक्षसाने ओळखले की हीच आपल्या उद्धाराची वेळ आहे. तो तत्काळ स्वामी समोर जाऊन त्यांच्या चरणी लागला. दोन्ही हात जोडून श्री गुरूंना त्याने विनंती केली, हे स्वामी माते, घोर अज्ञान अंधकारात मी पार बुडालो आहे. गुरुमूर्ती, माझे रक्षण करा. माझे पूर्व जन्मातील दोष पाप केवळ तुमच्या दर्शनाने नाहीसे करा. माझा उद्धार करा. स्वामींनी त्याच्या मस्तकावर हात ठेवताच मनुष्य रूप धारण करून स्वामींच्या पायी त्याने लोळण घेतली. श्रीगुरू त्याला म्हणाले, तू आता संगमावर जा व नदीत स्नान कर. तुला मुक्ती मिळेल. तुला पुनर्जन्म नाही. त्याप्रमाणे त्याने संगमाच्या ठिकाणी जाऊन पाण्यात बुडी मारली व तो वर काठावर आला व मानवी देह सोडून गगनामार्गे अदृश्य झाला. लोकांनी हा सर्व प्रकार पाहिला. ते म्हणू लागले, भगवान शंकर, विष्णू, ब्रह्मदेव यांची एक मूर्ती श्री दत्तात्रेय म्हणजेच श्री नृ सरस्वती आहेत. हे सामान्य मानव नाहीत, हे तर साक्षात परमेश्वरच आहेत. गाणगापुरात त्या ओसाड घराचे रूपांतर राजाने श्रीगुरूंच्या सुंदर मठात करून दिले. स्वतः राजा रोज मठात येऊन श्रीगुरूंची भक्तिभावाने पूजा करू लागला. श्रीगुरू संगमावर निघाले की राजाही आपल्या सर्व परिवारासह स्नानाला जात असे. कधी कधी पालखीत बसवून त्यांना इष्ट त्या वनात घेऊन जाई. अशी सेवा करण्यात राजाला धन्यता वाटे. तसे त्याचे मनोरथ ते पुरवत असत. श्रीगुरूंची ख्याती सर्वत्र पसरली. गाणगापुरापासून जवळच कुमसी नावाचं एक गाव होता. त्या गावात त्रिविक्रम भारती नावाचा एक तिन्ही वेद जाणणारा तपस्वी राहत असे. तो नृसिंह पूजक होता. मानस पूजा करून तो नरहरीचे ध्यान करीत असे. श्री गुरु सारख्या एका संन्यासाला पालखीत बसवून संगमावर स्नानाकरिता जाण्याचा थाटमाट व इतर गोष्टी ऐकून त्रिविक्रम भारती मनात म्हणाला, हे संन्यासी यती गळ्यात माळा घालून दांभिकपणाने साधू म्हणून मिरवतात. चतुर्थाश्रमाला असले ढोंगीपणाने वागणे शोभत नाही. परंतु ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मनातले
अंतर्ज्ञानाने जाणतात त्यांना कळले की त्रिविक्रम भारती आपली निंदा करतो. तेव्हा त्याला भेटून त्याचा गैरसमज दूर करावा असा त्यांनी विचार केला. नामधारका, पुढे मोठी नवलाची गोष्ट घडली ती ऐक असे म्हणून सिद्ध पुढे गुरुचरित्र सांगू लागले. 23वा अध्याय समाप्त. तुम्हाला हे श्री गुरुचरित्र कथासार कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्हाला श्री गुरुचरित्र कथासारवर आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.